वसईतील महावितरण कार्यालयात आयोजित संयुक्त बैठकीत स्मार्ट मीटरमुळे येणाऱ्या कथित वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यावर वातावरण चांगलेच तापले। पेल्हार प्रभागाच्या नगरसेविका लता रणधीर कांबळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत नागरिकांच्या विविध समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली। अन्यथा नागरिकांसह भव्य मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला। माननीय उपमहापौर मार्शल लोपिस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वसई अधीक्षक अभियंत्यांसह नगरसेवक आणि संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली। या बैठकीत पेल्हार प्रभागातील विविध वीजविषयक नागरी समस्या नगरसेविका लता रणधीर कांबळे यांनी मांडल्या। विशेषतः स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अनेक ग्राहकांना अपेक्षेपेक्षा जास्त वीज बिले येत असल्याची तक्रार त्यांनी उपस्थित केली। या समस्येवर तातडीने उपाययोजना करून इच्छुक ग्राहकांना जुने मीटर पूर्ववत बसवण्याची मागणी त्यांनी केली। यावेळी वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर नवीन वीजखांब उभारण्याची आवश्यकता, वीजखांबांवर लोंबकळणाऱ्या केबलची योग्य व्यवस्थापन तसेच सखल भागात पावसाळ्यात पाणी साचत असल्याने धोकादायक ठरू शकणाऱ्या डीपीची उंची वाढवण्याची मागणीही त्यांनी केली। याशिवाय अनधिकृत बांधकामांना वीज जोडणी देऊ नये अशीही आग्रही भूमिका नगरसेविका कांबळे यांनी बैठकीत मांडली। नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अन्यथा जनतेच्या सहभागातून महावितरण विरोधात भव्य मोर्चा काढण्यात येईल असा स्पष्ट इशारा नगरसेविका लता रणधीर कांबळे यांनी बैठकीत दिला। यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संबंधित मागण्यांवर सकारात्मक विचार करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे। 19 नंबर वार्ड पेलारमध्ये खैरपाड्यामध्ये डीके शाळा म्हणून आहे, तर तिथे पूर्ण केबल असं लटकलेलं आहे जिथे शाळेचे मुलं असतात। पण तुम्ही एकदा जाऊन तिथे बघा, एखादी आपत्कालीन घटना घडली पेलारमध्ये खैरपाडा ये इधर है ना डीके शाळा तर तुम्ही तिकडे जाऊन बघा, ती पूर्ण केबल अशी लटकते पूर्ण, तिकडे मुलं असतात आणि एखादी काही आपत्कालीन घटना घडली तर तिथे गाडी सुद्धा एखादी जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे। तुंगार फाट्याला जो डीपी आहे तो पूर्ण पाण्याखाली जातो। बिल आलंय, लॉक आहे 4,000 ठीक है घरी नसताना बिल 4,000। ठीक है क्या दिला